लाला हरदयाळ. आपल्या बंगल्यात थोड्याफार स्वार्थत्यागी माणसांच्या तसबिरी सापडतील, पण तुमच्या बंगल्यात कान्हेऱ्यांची तसबीर सापडणार नाही की वैद्याची तसबीर सापडणार नाही. आणि याचे कारण हेच ना की त्यांनी अमोल असा स्वार्थत्याग केला. आमची चित्रे दिसतात याचे तरी कारण? आज सरकारला आम्ही मोकळे असावे असे वाटते, हेच की नाही? हिंदुस्थानच्या हिताकरता जगभर पसरलेल्या कित्येक देशभक्तांची 3 पानीही चरित्रे नाहीत. हीच उपेक्षा हरदयाळ यांच्या वाट्यास आली. म्हणून काही आठवणी नि इतर भाषात जी काही प्रसिद्धी मिळाली त्या आधारे मी हरदयाळ यांचे वृत्त निवेदन करणार आहे. त्यांच्या बाल्याचे बाबतीत नक्की माहिती उपलब्ध नाही. पंजाबमध्ये त्यांचा कुठेसा जन्म झाला. त्यांच्या शालेय शिक्षणाबद्दलही माहिती उपलब्ध नाही. पण कॉलेजच्या उर्फ विश्वविद्यालयीन शिक्षणात मात्र त्यांचे तेज फाकू लागले. त्यांच्या साध्या सुध्या बावळटपणाखाली असलेली बुद्धिमत्तेची तेजस्वी तरवार चमकू लागली. MA मध्ये इंग्रजी भाषेत संबंध युनिव्हर्सिटीत पहिला क्रमांक मिळवून त्यांनी आपले असामान्यत्व इतरास पटवून दिले. म्हणूनच त्यास सरकारी शिष्यवृत्ती मिळवून विलायतेस जावयास मिळाले. आधीच तैलबुद्धी, तशात अंगी विभूतिमत्व दर्शक विक्षिप्तपणा नि भोवताली ख्रिस्ती कॉलेजातील मिशनरी वातावरण यामुळे त्यांच्या मनावर ख्रिस्ती धर्माचा पगडा बसू लागला. त्या भावनामय मनाची अशी खात्री होत चालली की हिंदुस्थान ख्रिस्ती झाल्याशिवाय सुधारावयाचा नाही. लजपतरायांवरही इस्लामी धर्माचा पूर्ण पगडा बसला होता. त्यांच्या वडिलांचीही इच्छा होती की लजपतराय यांनी मुसलमानी धर्म स्वीकारावा, पण आमच्या सुदैवाने तो प्रसंग टळला. तसेच हरदयाळांच्या बाबतीतही झाले. ते हिंदू म्हणून जगले आणि हिंदू म्हणून मेले. पुढे इंग्लंडात जाऊन त्यांनी ऑक्सफर्डमध्ये नाव दाखल केले. लगेच आपल्या विद्वत्तेची त्यांनी तेथील अध्यापकांवर पूर्ण छाप पाडली. त्यांचे आणि अध्यापकांचे विचारविनिमय होऊ लागले. धार्मिक नि तात्विक विचारांची चर्चा चालू असताच बंगाल्यातील वंगमंगाच्या चळवळीचे वृत्तांत इंग्लंडमध्ये उमटू लागले. बिपिनचंद्र पाल, लालाजी, टिळक यांच्या नेतृत्वाखाली धूमधडाक्याने चालणाऱ्या चळवळीत भाग न घेणे म्हणजे जिवंत नसण्यासारखे ठरले असते. ह्याच चळवळी चालू असण्याचे सुमारास मी इंग्लंडात जाऊन दाखल झालो. तेथे पंडित श्यामजींबरोबर इंडिया हाऊसमध्ये गेलो. हिंदू विद्यार्थ्यांची चौकशी करीत असता हरदयाळ यांचे नाव प्रामुख्याने माझ्यापुढे आले. त्यांच्यानी माझ्या गाठीभेटी झाल्या. त्यांच्या अंगच्या असामान्य गुणांचा मला परिचय झाला. त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या विक्षिप्तपणाचा अनुभव येऊ लागला. नि हळूहळू असे आढळून आले की त्यांची ख्रिश्चन धर्मावरील श्रद्धा ओसरत जाऊन हिंदी राजकारणाचे प्रश्न त्यांच्या डोक्यात घोळू लागले आहेत. याच सुमारास गोखलेही पण तेथे होते. गोखले हे सरकारला अधिक जवळचे, म्हणजे सरकारला गोखले आवडत होते असे नव्हे, टिळकांपेक्षा हे बरे असे सरकारचे म्हणणे. पण आमचे तसे नव्हते. आम्ही क्रांतिकारक इंग्रजांस भीतीदायक वाटत होतो. म्हणजे असे म्हणता येईल की आम्ही मुळीच नकोत म्हणून टिळक चालतील, पण टिळकांपेक्षा बोलणे चालणे करण्याच्या दृष्टीने गोखले बरे म्हणून गोखले जवळचे असे सरकारास वाटे. सरकारास यापैकी कोणीच आवडणारे नव्हते. आजही अशाच गोष्टी दिसून येण्यासारख्या आहेत. ज्यावर विश्वास ठेवला असता आपल्या पायास धक्का बसण्याचा संभव कमी असे सरकारला वाटते, त्यास सरकार जवळ करते नि त्यासच भेटी मुलाखती देते. क्रांतिकारक विचारसरणीचा हरदयाळांच्या मनावर पगडा बसला. इंग्लंडला जबरदस्त दहशत बसविणारी चळवळ झाल्याविना हिंदुस्थानवरील त्यांची पकड ढिली होणार नाही असे वाटून तशी परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने हरदयाळने माझ्यासमोर माझ्या घरी सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली. एखादा बेत ठरला म्हणजे मग तो पार पाडावयाचाच, ही त्यांची वृत्ती. लगेच ते ऑक्सफर्डला गेले नि शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी दशा यांचे राजीनामे देऊन मोकळे झाले. अध्यापक वर्गाने त्यांचे मन वळविण्याचे नाना प्रकारचे प्रयत्न केले. त्यांच्या विद्वत्तेपासून होणारे फायदे त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणले, पण त्याचा त्यांच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. येथेच ते थांबले नाहीत. ज्यांचे पारतंत्र्य आपण जुगारून देण्यास निघालो आहोत त्यांचे कपडे आपण घालणे म्हणजे गुन्हा असल्याची त्यांची खात्री झाली. तसल्या थंड प्रदेशात नुसती कफनी, धोतर वगैरे सारखा पोशाख वापरणे प्रकृतीच्या दृष्टीने हितावह नसल्याचे आम्ही त्यांना खूप सांगून पाहिले,
पण त्यांच्या उदात्त विक्षिप्तपणापुढे आमचे चालेना नि एका कपड्यानिशी ते राहू लागले. त्यानंतर जेवणाचे बाबतीत, जो हिंदू नाही त्याच्या हातचे अन्न खावयाचे नाही असा त्यांनी संकल्प केला नि हिंदू पद्धतीचे अन्न ते खाऊ लागले. आमचा त्यांचा येथे मतभेद होता. जन्मभर आम्ही इंग्रजांचे बबरजी होऊन हिंदुस्थानात बसलोच आहोत. आता तरी त्यांच्याकडून आपली सेवा करून घेऊया. त्यांच्या बायकांना आपली भांडी घासू द्या, त्यांना आमच्याकरता स्वयंपाक करू द्या असे आम्ही म्हणत असू. पण ते त्यांना रुचत नसे. असो, याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्यांना ब्रॉन्कायटिसचा आजार झाला. पहिल्यांदा त्यांनी तो लपवून ठेवला, तरी पुढे तो त्यांना असह्य झाला. तेव्हा त्यांना औषध पाणी देणे जरूर होते. थोडे बरे वाटल्यावर त्यांना पॅरिसमध्ये बॅरिस्टर राणा यांचकडे पाठवण्यात आले. हे राणा अद्याप जिवंत आहेत. त्यांनी नि त्यांच्या जर्मन कुटुंबाने त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली आणि ते बरे झाले. पण त्या जर्मन बाईच्या हातचे ते खाईनात की तिच्याशी बोलेनात. बरे झाल्यावर अभिनव भारत संस्थेच्या सल्ल्याने ते क्रांतीच्या तत्वांचा प्रचार करण्यासाठी हिंदुस्थानात दाखल झाले. लगेच त्यांनी पंजाबात एक आश्रम वजा केंद्र उघडले. धूमधडाक्याने प्रचार कार्यास सुरुवात झाली. पण नवभारताचे केंद्र हिंदुस्थान असून तेथे हरदयाळ काम करीत असल्याचा सुगावा लागल्यामुळे त्यांच्यावर सरकारी वॉरंट सुटले. ही बातमी कळताच ते स्थलांतर करू लागले. पण आता निभाव लागत नाही असे पाहून पुन्हा हरदयाळ इंग्लंडात आले. इकडे इंग्लंडातील क्रांतिकारक चळवळ अधिकाधिक जोरावू लागली होती. बॉम्ब तयार होत होते. फ्रान्समधून बुटांच्या पार्सलमधून पिस्तुले येत. ती हिंदुस्थानात पाठविली जात होती. आमच्या मागे गुप्त पोलिसांचा ससेमिरा लागून राहिला. आमचे ते सहचरच झाले. आम्ही कित्येक वेळेस त्यांच्या हातावर छत्री अडकून मोकळ्या हाताने चालावे नि त्या बिचाऱ्यांनी आमच्या छत्र्या घेऊन मुकाट्याने आमच्या मागून चालावे. आमच्यातला चारी नावाचा एक मद्रासी गुप्त पोलिसात असे. हे कित्येक दिवस सरकारला माहीत नव्हते. त्यामुळे आम्हास माहिती कळे. असाच एके दिवशी एक गृहस्थ वजकडे आला. आम्ही त्यास ओळखले, त्याचे स्वागत केले. तो म्हणाला, मला आपली खोली पाहावयाची आहे. मी म्हणालो, ठीक आहे. त्यास मी खोलीत नेले. खोलीत 4-2 वर्तमानपत्रे होती. एक आराम खुर्ची होती. आम्ही त्यास खुर्चीवर बसवले. त्याच खुर्चीत बॉम्ब होते. उद्देश हाच की बॉम्ब उडालाच तर तो आणि आम्ही सर्वच खलास. आमच्या बातमीने ब्रिटिशांस दहशत बसली. धिंगराने कर्नल वायलीचा वध केला. ब्रिटिशांना चांगलीच दहशत बसली. हजारो सह्यांनी जे काम झाले नसते ते एका घटनेने घडवून आणले. याच वेळेस हरदयाळ पॅरिस येथे परत गेले. तेथून मध्य युरोपात संधान बांधण्याच्या कारवाया सुरू झाल्या. जर्मनीशी सख्य जोडणे हेही शक्यतो साधावे हा हेतू. पण हा इतिहास पट्टाभी सीतारामय्यांना अवगत नाही. त्यांच्या मते राष्ट्राचा इतिहास 1920 नंतर सुरू झाला. मुलास आपल्या जन्मापासून जग सुरू झाले असे वाटत असेल तर वाटो, पण बापही माझ्यासमोर जन्मला असेच तो म्हणेल काय? पट्टाभी सीतारामय्यांना हा इतिहास माहीत नाही म्हणून तो घडलाच नाही असे का म्हणावयाचे आहे? हेच का सत्य? असो, इतिहास सत्य सांगितलाच पाहिजे. त्यातले काय घ्यावयाचे, काय सोडावयाचे ते आपण ठरवावे. संबंधच्या संबंध ऐतिहासिक घटना अंमलात आणा असे मी म्हणत नाही. मुळीच आणू नका असेही मी सांगत नाही. मी फक्त इतिहास सांगत आहे. इंग्लंडमध्ये तलवार पत्र सुरू झाले. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. हरदयाळने पॅरिसमध्ये वंदे मातरम पत्र चालू केले. जिकडे तिकडे हिंदुस्थानचा बोलबाला सुरू झाला. महात्मा गांधी त्यावेळी युरोपातच होते. त्यांचा आणि हरदयाळांचा परिचय झाला. विस्तार सोडून बोलावयाचे म्हटले तर असे म्हणता येईल की त्यांचे आमचे खटके उडू लागले. त्यांच्या आमच्या विचारात फार अंतर होते. कुठे गॉड सेव्ह द किंग म्हटले गेले की ते ताडकन उभे राहत आणि आम्ही बसून राहत असू. ते यावर टीका करीत. ते म्हणत राजा श्रेष्ठ आहे, ईश्वरी अंश आहे, त्याला मान देणे साम्राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे काम आहे. अर्थात ही विचारसरणी आम्हास पसंत नसे. गांधीजींचा ओढा साम्राज्य रक्षणाकडे असे. आफ्रिकेत बोरांचे स्वातंत्र्य हरण करण्यास
ब्रिटिश साम्राज्य सत्तेस गांधीजींनी जी मदत केली ती काय अहिंसा तत्वास धरून झाली? पण त्यांची ती वृत्तीच बनून गेली होती. त्यावेळेस वादविवाद चालू असता आम्ही क्रांतिकारक टेबलाच्या एका बाजूस बसत असू आणि त्यांचे आफ्रिकेतील अनुयायी टेबलाच्या दुसऱ्या बाजूस बसत. वादविवाद होई. दररोज अशी मौज होई की गांधींच्या बाजूचा एक एक शिष्य क्रांतिकारकांच्या बाजूस येऊन बसू लागला. अखेर गांधी एकटेच एका बाजूस राहिले. आमच्या पंथाबद्दल मारो काटो पंथ असा उल्लेख करून त्यांनी त्या नावाचे एक पुस्तकही प्रसिद्ध केले. आमच्यावर अशी ही स्वकीयांची प्रखर टीका आणि परकीयांचा जुलूम चालू होता तरी आमचे कार्य सुरूच होते. हिंदुस्थानात पाठविलेल्या शस्त्रांचा उपयोग होऊ लागला. धरपकड होऊ लागली. सहोदर आप्त यांना पकडण्यात येऊ लागले. आमची नावे समजावीत म्हणून त्यांचे छळ होऊ लागले. मी बेचैन झालो. दररोज बातम्या येत. रोज मनाची बेचैनी वाढे. हरदयाळ माझी समजूत घाली. पण माझे मन द्विधा झाले. माझे सहोदर माझे मित्र तुरुंगात हालअपेष्टा शोषित असता मी मात्र फ्रान्समधील बागांतून फिरावे असे हे कसले जीवन? हरदयाळ म्हणत, तू गेलास म्हणजे शक्ती गेली. तू पुढारी, तू चळवळीचा आत्मा. छे, मला ते पटेना. मी म्हणालो, मी पुढारी आहे किंवा नाही ते ठरावयाचे आहे. जे हाल माझे आप्तेष्ट शोषित आहेत ते मी सोसल्याशिवाय कार्याची पूर्तता होणार नाही. मी जाणार. जेथे माझे सगळे सोयरे तडफडत आहेत तेथे मी जाणार. त्यांच्यात मी जाणार. मी निघालो. स्टेशनवर बरीच मंडळी जमली होती. पण दोन बाजूस दोन म्लान नि वरून बावळट दिसणारे चेहरे मी पाहत होतो. एक मॅडम कामा यांचा नि दुसरा हरदयाळांचा. हरदयाळांचे ते शेवटचे पुण्यदर्शन. तेथून मी निघालो. इंग्लंडात आलो नि पकडलो गेलो. आमच्या कारागृहामुळे चळवळीचा विचका झाला. हरदयाळांच्या कानावर गोष्टी गेल्या. नवभारताच्या मंडळींनी शपथा मोडून साक्षी दिल्याच्या बातम्या ऐकून ते पूर्ण उदास झाले. त्यांनी राजकारणाचा अभ्यास सोडून दिला नि ते तत्वज्ञानाचा अभ्यास करू लागले. इंग्रजी, फ्रेंच, पर्शियन, उर्दू, संस्कृत इत्यादी भाषा त्यांना चांगल्या अवगत असून युरोपातील इतर भाषांचेही चालचलाऊ ज्ञान त्यांना होते. निरनिराळ्या भाषातून धर्म आणि तत्वज्ञान यावरील विचार त्यांनी समजावून घेतले नि शेवटी बौद्ध धर्म आचरणात आणण्याचे त्यांनी ठरविले. पुढे त्यांनी होनोलुलू येथे जिवंत राहावयास लागणारे तेवढेच खाऊन अत्यंत हलात दिवस काढण्यास सुरुवात केली. पण अभ्यास सोडला नाही. हळूहळू नवा धर्म की जो नवे आणि जुने यांची सांगड घालील असा स्थापन करण्याचा निश्चय केला. विचारांची चौकट बनत चालली. त्यांच्या विचारास मूर्त स्वरूप येऊ लागले. त्यावेळेस भाई परमानंद सरकारच्या रोषास पात्र होऊन देशत्याग करून तेथे गेले. त्यांची नि हरदयाळांची गाठ पडली. भाई परमानंदांनी त्यास अध्यात्मवादापासून परावृत्त केले. आधीच आपल्या देशात पुष्कळ आचार्य झाले आहेत. त्यात आपली भर कशाला? हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हातात घेण्यास हा काळ अनुकूल आहे. भाई परमानंदांच्या कोटीक्रमाने हरदयाळांचे मन पुन्हा बदलले. हिंदी स्वातंत्र्याची कल्पना त्यांना पटली नि लगेच आपल्या नेहमीच्या स्वभावास अनुसरून ते त्यात हिरिरीने पडले. त्यावेळेस महायुद्धाचे ढग जमू लागले. इंग्लंडचा जो शत्रू तो आपला मित्र ही भावना जागृत झाली नि जर्मनीत प्रयत्न करण्याच्या इराद्याने हरदयाळ युरोपात गेले. पण जगायचे कसे? ज्या देशात जावे त्या देशात त्या भाषेचा एखादा लेख लिहावा नि काय मिळेल त्यावर निर्वाह करावा. त्यावेळेचे त्यांचे हाल अवर्णनीय आहेत. आजच्या शेकडो काँग्रेस भक्तांचे हाल एकवटले तरी अभिनव भारताच्या एकेका सभासदांच्या हालाची आणि त्यागाची बरोबरी होणार नाही. या गोष्टी पट्टभी सीतारामय्यांना खऱ्या वाटणार नाहीत. पण इतिहास कोणाच्या वाटण्या भेटण्याचा विचार करीत नाही. आम्हास जर्मनांशी संधान बांधण्याचे कामात हळूहळू यश येऊ लागले. युरोपातील युद्धाचे प्रसंगी हिंदुस्थानात बंडाचा वणवा पेटला पाहिजे ही कल्पना जर्मनीला पटली. पैसाही येऊ लागला. जगभर पसरलेली हिंदी माणसे वाटेल ती मदत देण्यास तयार झाली. काय सांगावे, अहो जगभर ठिकठिकाणी हिंदी माणसे आहेत. ती जेथे थोडीफार सुखी आहेत,
काटकसर, हिंदू संस्कृती पोषक अशी राहणी इत्यादी गुणांमुळे त्यांनी गाठीशी बांधलेला पैसा हिंदवी स्वराज्याकरता पुढे केला. हिंदूंनी मिळवलेले स्वराज्य उद्या साम्राज्य ठरणार आहे, पण परराष्ट्रात या अशा तऱ्हेच्या चळवळी, वणवण फिरत केलेल्या चळवळी, विमानातून परराष्ट्रात फिरून आलेल्या चळवळ्यांच्या चळवळीपेक्षा आपणास अत्यंत कमी वाटतात, म्हणून का आपण 1920 नंतर खरे राजकारण सुरू झाले असे म्हणता? अरे, आम्ही जिवंत असताना तुम्हाला हे म्हणवले तरी कसे? इकडे हरदयाळ जमवाजमव करीत अमेरिकेत गेले. तेथील शीख वगैरे मंडळींच्या मदतीने हिंदुस्थानातील पलटणीत भेद पाडण्याची खटपट सुरू झाली. याच वेळी गदर नावाचे वर्तमानपत्र हरदयाळ 7 भाषात चालवू लागले. प्रत्येक अंकात 1857चे स्वातंत्र्ययुद्ध नावाच्या माझ्या पुस्तकाचे भाषांतर प्रसिद्ध होऊ लागले. गदरचे अंक पाठ करण्यात येऊ लागले आणि सर्वत्र ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीचा प्रचार करण्यात येऊ लागला. याने अशा तऱ्हेच्या बातम्या इंग्रजांच्या कानावर जाऊ लागल्या असल्या पाहिजेत. म्हणूनच त्यांनी अमेरिकेवर दडपण पाडून हरदयाळांना पकडण्याची खटपट केली. पण अमेरिकेस त्याच्यापासून काडीचा फायदा नसल्यामुळे आणि त्यावेळेस तिचे धोरण दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे विकून पैसा मिळविणे हे असल्यामुळे तिने हरदयाळास वरकांती कैद केले असले तरी आतून त्यांनी पळून जावे अशी व्यवस्था केली. त्याचा फायदा घेऊन हरदयाळ पळाले आणि मेक्सिकोत आले. तेथून पुन्हा हालचाली सुरू झाल्या. पॅसिफिक महासागरातून ब्रह्मदेशात यावयाचे, तेथील बंदर ताब्यात घेऊन बंगाल्यात उतरावयाचे आणि बंडाचा वणवा पेटवून द्यावयाचा. अंदमानावर हल्ला करून तेथील क्रांतिकारकांची मुक्तता करावयाची. असे झाल्यास फायदा घ्यावा म्हणून मद्रासच्या बाजूस एडमन जहाज उतरले. पण तसे व्हावयाचे नव्हते. एक नवीनच बातमी वातावरणात उमटू लागली. हिंदुस्थानात इस्लामी राज्य होणार. खलीफास हिंदुस्थानात राजा करण्याचे अभिवचन कैसरने दिले. हो, त्यांना काय, हिंदुस्थानात बंड झाले म्हणजे झाले, मग तिकडे खलिफा राजा हो नाहीतर आणखी काही हो. हरदयाळांचे तसे नव्हते. त्यांना हिंदुस्थानात हिंदूंचे राज्य पाहिजे होते, हे त्यांचे ध्येय. त्या ध्येयास धक्का बसल्याबरोबर त्यांनी आपले अंग काढून घेतले. पण मुसलमानांना अतिशय आनंद झाला. ते हजारोंनी येणाऱ्या खलिफाच्या स्वागतार्थ सामोरे निघाले. त्यात कित्येक उपाशी मेले ही गोष्ट वेगळी. हिंदुस्थानात बंड उभारण्याची कल्पना विलयास गेली. त्याबरोबर हरदयाळाचे भावप्रधान मन पुन्हा उदास झाले. चळवळीतून अंग काढून घेतल्यावर त्यांची अनुकंपनीय स्थिती झाली. अन्नान्न दशा येऊन वणवण फिरू लागणाऱ्या त्या थोर देशभक्ताची इकडे आठवणही होऊ नये ही केवढी शरमेची गोष्ट आहे. ज्याच्या प्रयत्नाने वॉर्साला यशस्वी जर्मनांच्या तहाच्या वाटाघाटी करता तयार केलेल्या खरड्यात हिंदुस्थानास स्वातंत्र्य अशी अट होती, त्या देशभक्तांच्या राजकारणास दडपून 1920 नंतरच राजकारणास सुरुवात झाली असे म्हणणे केवढे अन्यायाचे आहे. आनंदाची गोष्ट ही की ते गेले खरे, पण निदान ही गोष्ट सांगण्यास मी जिवंत राहिलो. पुढे थोडी निवळानिवळ झाल्यावर हरदयाळांना इंग्लंडात राहावयाची परवानगी मिळाली. पण ज्या मातृभूमीकरिता त्यांनी जीवाचे रान केले ती मातृभूमी डोळ्यांनी पहावयाची त्यांना अनिवार्य इच्छा झाली. त्यांनी तसे बरेच प्रयत्न केले. शेवटी त्यास परवानगी मिळाली. पण इकडे येण्यास तिकिटाचे पैसे नव्हते. कोणास कशी गोष्ट सांगावयाची ही? शेवटी भाई परमानंदाच्या कानावर ही गोष्ट गेली. त्यांनी हरदयाळांना मनी ऑर्डरने पैसे पाठविले आणि परत पावती हातात पडते न पडते तोच हरदयाळांच्या मृत्यूची बातमी येथे आली. त्या महान देशभक्तास आपल्या मातृभूमीचे पुन्हा दर्शन झाले नाही. या महान देशभक्ताच्या मृत्यूच्या बातमीला वर्तमानपत्रात कोपऱ्यात स्थान मिळाले. अरे, तुमच्यातला एखादा उंदीर मेला तर तुम्ही स्तंभच्या स्तंभ भरून टाकता. प्रसिद्ध देशभक्त उंदीर मरण पावले असे जाड्या अक्षरात छापता आणि हरदयाळ सारख्या महान देशभक्तास कोपऱ्यात जागा देता. अगदी शरमेची गोष्ट आहे.